नागपुरात गुन्हेगारीवर पोलिसांचा पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार पाहायला मिळालाय। गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हद्दपार करण्यात आलेल्या एका सराईत इसमाला धारदार चाकूसह ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे। अक्षय उर्फ बल्ली संजय समुद्रे हा हद्दपार आरोपी नागपूर शहरात वावरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला रंगेहात पकडले। आरोपीकडून लोखंडी चाकू जप्त करण्यात आला असून त्याच्या विरोधात आर्म्स ऍक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नागपूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता गुन्हे शाखा सातत्याने कारवाया करत आहे। अशातच गुन्हे शाखेच्या युनिट 3 चे पथक कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना हद्दपार आरोपी अक्षय उर्फ बल्ली संजय समुद्रे हा संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला। पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेत अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक लोखंडी चाकू जप्त करण्यात आलाय। विशेष म्हणजे संबंधित आरोपीला यापूर्वी नागपूर शहरातून हद्दपार करण्यात आले होते, मात्र आदेशाचे उल्लंघन करत तो पुन्हा शहरात वावरत असल्याचे समोर आलेत। या प्रकरणी आरोपी विरुद्ध आर्म्स ऍक्टच्या कलम 4 आणि 25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 142 आणि 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जप्त करण्यात आलेल्या चाकूची किंमत सुमारे 300 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितलेत। गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे हद्दपार गुन्हेगार आणि शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा इशारा मिळाला आहे। तर पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत। जुना भंडारा आम रोडवरती एक इसम संशयितरित्या जात असताना दिसून आला। आम्ही त्याच्याजवळ गेलो, आवाज देत असता तो पळून जाण्याचा तयारीत होता। त्याला स्टाफच्या मदतीनं घेराव घेऊन पकडले असता तो रेकॉर्डवरील असल्याचे मिळून आले आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक चाकू भेटून आला आणि तो तडीपार असल्याचा त्याचा अभिलेख चेक केला असता तो तडीपार असल्याचे कळाले। तो नमूद आरोपीचे नाव आहे अक्षय उर्फ बल्ली संजय समुद्रे, जुनी शुक्रवारी जगम मिल जवळ कोतवाली येथून तो 1 वर्षाकरिता तडीपार आहे। हद्दपार आदेश धाब्यावर बसून शहरात वावरणाऱ्या आरोपीवर गुन्हे शाखेने केलेली ही कारवाई नागपूर पोलिसांच्या सतर्कतेचे उदाहरण मानली जात आहे। शहरात कायदा मोडणाऱ्यांविरोधात अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे।